श्री नारद महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। सर्वप्रथम या देवर्षी नारद जयंतीच्या पुण्य पावन दिवशी, परम पवित्र अशा दिवशी सर्व श्रोतृवृंदांना देवर्षी नारद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना व्यक्त करतो। आणि आज माझ्यावर त्याची जबाबदारी आयोजकांनी सोपविलेली आहे, ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। देवर्षी नारद जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेली आपली ही संत साहित्यातील कीर्तन भक्ती या विषयाला अनुसरून असलेली श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदे आणि संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळ या द्वयींच्या आयोजनातून सुरू असलेली ही व्याख्यानमाला श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदेच्या जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊयात। संत नामदेवांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊयात। देवर्षी नारदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊयात। आणि देवर्षी श्री नारद व्याख्यान मालेतलं संत साहित्यातील कीर्तन भक्ती या विषयातलं जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन भक्ती मांडणारं आजचं व्याख्यान देवर्षी नारदांच्या चरणारविंदी तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी सादर समर्पण करूयात। आज देवर्षी नारदांची जयंती। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने काम क्रोध विहीनाय ऋषीणाम प्रवराय च। असं ज्या देवर्षी नारदांचं वर्णन केलं जातं, कीर्तनाची गादी जी देवर्षी नारदांची गादी म्हणून गणल्या जाते, त्या देवर्षी नारदांच्या जन्मोत्सवाचा हा महन्मंगल प्रसंग गेल्या काही दिवसांपासून आपण ही श्री देवर्षी नारद व्याख्यानमाला देवर्षी नारदांच्या जन्मोत्सवाच्या स्मृतीमध्ये देवर्षी नारदांच्या चरणारविंदी सादर समर्पण करत आहोत। यावर्षी या व्याख्यानमालेसाठी संत साहित्यातील कीर्तन भक्ती असा सुंदर विषय आयोजकांनी निवडलाय। आणि अगदी सर्व संतांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती श्रोतृवृंदांपर्यंत पोहोचावी, समस्त कीर्तनकार कीर्तनाच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावी या मानसानं सर्व संतांच्या साहित्याचं अवलोकन व्हावं या हेतूनं सुरू केलेली ही व्याख्यानमाला। आणि या व्याख्यानमालेतला आजचा विषय संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती। व्याख्यानाच्या सुरुवातीला मी तुम्हा सर्वांच्या चरणी एक निवेदन ठेवू इच्छितो। मी काही कोणी मोठा संत साहित्याचा गाढा अभ्यासक नाहीये, मी काही कोणी मोठा संत साहित्याचा मोठा समीक्षक नाहीये, मी काही कोणी फार मोठा कीर्तनकारही नाही। हा मात्र मी कीर्तनाचा एक छोटासा सेवक जरूर आहे। कीर्तनाचा
एक श्रोता जरूर आहे, कीर्तन परंपरेचा सेवक आणि कीर्तन परंपरेचा श्रोता या नात्यानं मी आज तुमच्या चरणी माझी व्याख्यान सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न करणार. आयोजक मोठे चतुर आहेत. आयोजकांनी संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती असा विषय त्यांनी मला दिलाय. वरवर पाहता हा विषय अत्यंत सोपा वाटेलही कोणाला, कारण संत श्रेष्ठ तुकोबारायांचं अवघं जीवन त्यांनी ज्या भक्तिशास्त्राकरता वाहून घेतलं, अशा त्यांच्या साहित्यातल्या कीर्तन भक्तीचं वर्णन या व्याख्यानातून करणं हे कदाचित वरकरणी पाहता फार सोपं काम आहे असं कोणालाही जाणवेल. परंतु जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे अशी एक म्हण आहे बरं का. पाण्यातला मासा पोहतो कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, अशी एक लोक परंपरेनुसार आलेली महत्वाची म्हण आहे. तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे आणि ज्यांचा अधिकार खूप मोठा असतो ना, त्यांच्या बाबतीत वर्णन करणं, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं, त्यांची स्तुती करणं, त्यांच्याशी सलगी करणं, त्यांचा अभ्यास करणं आणि त्यांचा अभ्यास करून त्यांच्यावर अभ्यासपूर्ण असं काही मांडणं हे तितकंच मोठं जबाबदारीचं आणि अशक्य नसलं तरी अवघड काम आहे. मोठा अधिकारी जो असतो ना, त्या मोठ्या अधिकाऱ्याबाबत प्रचंड आदरभाव सर्वांच्या मनात असतो आणि तो असलाच पाहिजे. पण ज्याच्याकडे मोठा आदर असतो ना, त्याच्याविषयी एक आदरयुक्त भीती देखील प्रत्येकाच्या अंतःकरणात असते. आजचा हा विषय पाहता तुकोबारायांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती हा विषय मांडत असताना या विषयाची जबाबदारी ध्यानात घेऊन माझ्या अंतःकरणात देखील तुकोबारायांविषयी आदरयुक्त भीती निर्माण झाली. याचा विचार सर्व श्रोत्यांनी करावा आणि तुकोबारायांच्याच शब्दात सांगायचं झालं तर वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवीन, या न्यायानं माझी सेवा त्यांनी गोड मानून घ्या बरं का. तुम्हा योग्य नाही देवा, गोड करोनिया जेवा, असं तुकोबारायाच एके ठिकाणी म्हणतात. तशी ही वेडी वाकडी सेवा आहे, कारण तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. एखाद्या सूर्याचं वर्णन, एखाद्या सूर्याच्या कर्तृत्वाचा अभ्यास एखाद्या यकश्चित काजव्याने करावा आणि तो मांडण्याचा प्रयत्न करावा. तशी स्थिती तुकोबारायांविषयी बोलताना भल्या भल्या वक्त्यांची जिथे होते, तिथे माझ्यासारख्याची काय कथा. तेव्हा गुरु महाराज जशी बुद्धी देतील, तुकोबाराय जसा अनुग्रह करतील, तशी सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी सादर करण्याचा प्रयत्न करूया. कारण तुकोबारायांचा अधिकार खरंच खूप मोठा आहे. अनेकांनी तुकोबारायाच्या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया,
नामातयाचा किंकर उघडिले महाद्वार. सर्वांना पाठ असणारा हा अभंग संत श्रेष्ठ बहिणाबाई वर्णन करतात. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर उघडिले महाद्वार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. आणि तुकोबारायांचा अधिकार याहून देखील मोठा. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. ज्या संत कृपारूपी इमारतीचा पाया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी घातला, ज्या संत कृपा रूपी इमारतीचं महाद्वार संत श्रेष्ठ सगुणोपासक नामदेवरायांनी किंकर होऊन उघडले. संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ हे ज्या इमारतीला भागवत रूपी स्तंभ देते झाले, त्या इमारतीच्या कळसाच्या रूपात विराजमान होण्याचं भाग्य किंबहुना कर्तृत्व ज्यांनी या जीवनात आल्यानंतर कमावलं ते संत श्रेष्ठ तुकोबा. तुका झालासे कळस, बरं का, भजन करा सावकाश. बरं का, अशी ही संत कृपेची इमारत. आणि त्या संत कृपेच्या इमारतीचे मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणू नये वाणी. बरं का, मोरोपंत ज्या तुकोबारायांचं असं वर्णन करतात, मुकुटमणी संतांचा तुका झालासे कळस. तुम्हाला सांगू का, 4 युगामध्ये 4 राम होऊन गेले असं म्हणतात. कृत, त्रेत, द्वापार आणि कली. कृतयुगात रामरायाचा एक अवतार झाला, त्रेतायुगात रामरायाचा एक अवतार झाला, द्वापार युगात रामरायाचा एक अवतार झाला आणि या कलियुगात रामरायाचा एक अवतार झाला. या 4 युगातल्या 4 रामांपैकी कलियुगात प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार ज्याने धारण केला ते तुकोबार आहे. याला प्रमाण शास्त्रकारांनी दिले. कृते परशुरामश्च, त्रेते रामदाशरथी, द्वापरे बलरामश्च, अनकलौ तुकाराम येवच. कृतयुगामध्ये जमदग्नी आणि रेणुकेच्या उदरी, ज्यांची अक्षय तृतीयेला आपण जयंती साजरी केली, ते भगवान श्री परशुराम हे कृतयुगातले राम. त्रेतायुगामध्ये दशरथ आणि कौशल्येच्या उदरी, कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले. भक्त पूर्ण काम, कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. दाशरथी राम, त्रेते राम दाशरथी, द्वापारे बलरामश्च. द्वापार युगात अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक ज्या वेळेला अवतरला,
त्याचे अग्रज म्हणून जे अवतरित झाले ते बलराम दादा, बलराम ताऊ, बलदाऊंच्या रूपाने द्वापार युगातला रामचंद्रांचा अवतार आणि कलियुगातला रामचंद्रांचा पूर्ण ब्रह्माचा अवतार म्हणजे साक्षात तुकोबा राय. कलौ तुकाराम येवच, हा तुकोबरायांचा अधिकार जाणून घेऊन म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर भट्टांनी जगाला ओरडून सांगितलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणवोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, आरती तुकाराम. तुकोबरायांचा असा एवढा मोठा अधिकार आहे. तुका तुकारामसे दोनाम एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. असा अनगडशा वलीनं देखील परधर्मातल्या इस्लाम धर्मातल्या एका वलीनं एका अवलियाने ज्यांचं वर्णन केलं ते तुकोबाराय. तो अनगडशा वली तुकोबारायांविषयी म्हणतो, तुका तुकारामसे दोनाम एकांग. तो म्हणतो तुकाराम आणि रामचंद्र प्रभू नाव जरी वेगवेगळे असले तरी एकच आहे. दोनाम एकांग म्हणले याला काही प्रमाण आहे ना. उनका सेतू भंग गया म्हणले त्यांनी एक सेतू बांधला होता लंकेला जाण्याकरता दक्षिण समुद्रावर, हिंदी महासागरावर. उनका सेतू भंग गया म्हणले त्यांनी जसा एक सेतू बांधला ना तसा यांनीही एक सेतू बांधला. पण त्यांनी बांधलेला सेतू भंग पावला, यांनी बांधलेला सेतू अभंग आहे. इनका सेतू अभंग. दाशरथी रामांनी बांधलेल्या सेतूचे अवशेष पाहायला मिळतात. मात्र तुकोबारायांनी जो सेतू बांधला ना हा भवसागर तरुण जाण्याकरता, तो सेतू अभंग रूपी सेतू आजही जिवंत आहे. आजही तो अनेकांना तारून नेतो. असा तुकोबारायांचा अधिकार आणि त्या तुकोबारायांच्या साहित्यातल्या कीर्तन भक्तीचं वर्णन माझ्यासारख्या एक कष्टित पामरांनी काय करावं. मोठमोठे रथी महारथी जिथे तुकोबारायांच्या कीर्तन भक्तीचं वर्णन करता करता थकले, वर्णन करता करता आबोल झाले, वर्णन करता करता मौनावले, तिथे माझ्यासारख्यांनी तुकोबारायांच्या कीर्तन भक्तीचं काय वर्णन करावं. तरी देखील तुकोबारायांचा एक प्रेमळ भक्त म्हणून, तुकोबारायांवर प्रेम करणारा एक वारकरी म्हणून, तुकोबारायांवर प्रेम करणारा एक हरिदास म्हणून आपण तुकोबारायांच्या साहित्यातली कीर्तन भक्ती यथाशक्ती बघण्याचा प्रयत्न करूयात, यथावकाश बघण्याचा प्रयत्न करूया. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोल, परे हुनी परते घर तेथ राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरीदा. कीर्तनकार म्हणल्यानंतर नामदेव महाराज आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. ज्या श्रद्धेनं, ज्या भक्तीनं नारदांनी कीर्तन भक्ती केली, देवर्षी नारदांनी कीर्तन भक्ती केली, ती नारदांच्या कीर्तन भक्तीची परंपरा नामदेवरायांनी या युगात जशाला तशी पुनरुज्जीवित केली. आणि ही कीर्तन भक्तीची परंपरा पुनरुज्जीवित करत असताना काही प्रतिज्ञा नामदेवरायांनी आपल्या जीवनात घेतल्या होत्या.
नारदांच्या गादीवर उभं राहताना घेतल्या होत्या की बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोल. आम्ही या गादीवर उभं राहिल्यानंतर असे बोल बोलू की प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक ते सावळ परब्रह्म येऊन आमच्या कीर्तनात डोललं पाहिजे, नवे नवे नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. परे हुनी परते घर, तेथ राहू निरंतर. सर्व सत्ता आली आता, नाम याचा खेचरी दाता. हे नामदेवरायांची कीर्तनातली प्रतिज्ञा होती, हे करून दाखवेल. नामदेवरायांनी ते करून दाखविलं महाराज. आणि तीच दीक्षा पुढे अनेकांनी चालू ठेवली. अवघी सत्ता आली हाता. ही जी सर्व सत्ता किंवा अवघी सत्ता साधू संतांच्या हातात आली होती, ती हातात आलेली सर्व सत्ता, अवघी सत्ता जर कुणी टिकून ठेवली असेल तर ती माझ्या तुकोबाराया. तुकोबारायांचं जीवन म्हणजे कीर्तन भक्ती. तुकोबारायांचं वर्तन म्हणजे कीर्तन भक्ती. तुकोबारायांचं साहित्य म्हणजे कीर्तन भक्ती. तुकोबारायांचं उठणं, बसणं, चालणं, देणं, घेणं जे काही होतं ते सर्व कीर्तन भक्ती होतं. कारण तुकोबारायांचा जो अवतार झालेला आहे ना, किंवा तुकोबारायांचं जे कार्य कर्तृत्व घडलेलं आहे ना, त्याची प्रेरणा मुळात नामदेवराय. नामदेवरायांच्या ज्या ज्या प्रतिज्ञा नामदेवरायांनी घेतल्या होत्या, त्या त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांनी आपलं जीवन काय, आपलं अवघं साहित्य, आपलं अवघं वाङ्मय खर्ची घातलं. तुकोबारायांच्या या साहित्य निर्मितीची मूळ प्रेरणाच नामदेवराय. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. असं म्हणतात की 100 कोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली होती. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, मात्र सगळ्या साधू संतांकरता अकल्प आयुष्य मागणारे नामदेवराय. त्या नामदेवरायांचं आयुष्य त्यांनीच केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता ज्यावेळेला कमी पडेल असं नामदेवरायांना जाणवलं ना, त्यावेळेला नामदेवरायांनी पांडुरंगाला सोबत घेतला असं म्हणतात. आणि तुकोबारायांना स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. 100 कोटी अभंग रचण्याची नामदेवरायांची प्रतिज्ञा पूर्ण केली तुकोबारायांनी. आणि नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचरी दाता. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोल. ह्या सगळ्या प्रतिज्ञाच आहेत नामदेवरायांच्या. ह्या प्रत्येक प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता तुकोबारायांचा अवतार आहे. तुकोबारायांचं जीवन कार्य हा शब्द तोकडा आहे, पण तुकोबारायांचं अवतार कार्य हा शब्द समर्पक आहे असं मला पामराला वाटतं. कीर्तनाने काय साध्य व्हावं, कीर्तन कसं असावं, कीर्तनाने सामान्य जनांचा कसा उद्धार व्हावा. कलयुगामध्ये कीर्तन किती श्रेष्ठ आहे, कीर्तन किती चांगलं आहे. या कीर्तनाची भक्ती करणाऱ्यांनी काय करावं, या कीर्तन भक्तीच्या परिपूर्णतेसाठी
कोणते नियम धारण करावेत, कोणती आचारसंहिता धारण करावी, कीर्तनात काय असावं, कीर्तनात काय नसावं, हे तुकोबरायांनी फक्त सांगितलं नाही, फक्त लिहून ठेवलं नाही, तर तुकोबराय अक्षरशः कीर्तन जगले. हल्ली कीर्तन करणारी मंडळी भरपूर आहेत, विविध माध्यमातनं कीर्तन करणारी मंडळी भरपूर आहेत, कीर्तन लिहिणारी मंडळीही भरपूर आहेत, कीर्तन ऐकणारी मंडळी भरपूर आहेत. मात्र तुकोबरायांसारखी कीर्तन जगणारी मंडळी दुर्मिळ आहेत. म्हणून तर हल्लीच्या काळात कीर्तनाच्या नावाखाली नाच करणारे वाढलेले असले तरी ज्ञानाचा दीप कुठं लागायला तयार नाही. बरं का? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. नाच करायचा पण ज्ञानाचा दिवा लागला पाहिजे. नाचाचे अनेक प्रकार आहेत. बरं का? मला विषयांतर करायचं नाहीये. मात्र तुकोबरायांची कीर्तन भक्ती सांगत असताना तुकोबराय असं म्हणतात एके ठिकाणी की कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. कीर्तनाची किती साधी सोपी सहज सुंदर व्याख्या, कीर्तनाची ओळख, कीर्तनाचा परिचय तुकोबराय आपल्या साहित्य रचनेतून आपल्याला करून देतात. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. संगम देव भक्त आणि नाम यांचा झाला पाहिजे. बरं का? ही त्रिवेणी आहे. जशी गंगा यमुना सरस्वती ही त्रिवेणी आहे ना, तशी कीर्तनातनं देव भक्त आणि नाम ह्या तिन्ही त्रिवेणी कीर्तनात वाहत यायला पाहिजेत. आणि या तिघांचाही संगम जिथं होतो त्याचं नाव कीर्तन आहे. जळती दोषांचे डोंगर. हल्ली आमच्या कीर्तनामध्ये जळती दोषांचे डोंगर का घडती दोषांचे डोंगर तेच कळायला तयार नाही. शुद्ध होती नारी नर का अशुद्ध होती नारी नर हेच कळायला तयार नाही. गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. तुकोबराय सांगतात जळती दोषांचे डोंगर. कीर्तन दोषांचे डोंगर जाळण्याकरताय, दोषांचे डोंगर निर्माण करण्याकरता नाही. नरनारींना शुद्ध होण्यासाठी देवभक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम कीर्तनात आहे. दोषमुक्त होण्यासाठी कीर्तन आहे, दोषयुक्त होण्यासाठी कीर्तन नाही. गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबराय आपल्या साहित्यात कीर्तन भक्तीचं वर्णन करताना असं म्हणतात की दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. तुकोबरायांचे कितीतरी कीर्तन भक्तीचं वर्णन करणारे अभंग आपल्याला त्यांच्या गाथ्यामध्ये सापडतील. आपल्या अंतःकरणाचा ठाव घेणारे अभंग तुकोबरायांच्या गाथ्यात आपल्याला सापडतील. तुकोबरायांनी ज्या कीर्तन भक्तीचं वर्णन केलं. बरं का? अवघी सत्ता आली हाता आणि जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. म्हणजे अवघी सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता. कीर्तन कसं आहे हे सांगत असताना तुकोबरायांनी कीर्तनाच्या विषयी मोठ्या प्रेमानं हरिकथेचा महिमा, कीर्तन भक्तीचा महिमा जागोजागी
जागोजागी आपल्याला सांगितलं. कीर्तनाला हरिभक्तीचं सोपं वर्म तुकोबराय म्हणतात. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, ताळ दिंडी हाती घेऊनी नाचा. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. पुढती घडे चढते सेवन आगळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता. उपजोची नये संदेह चित्तासी, मुक्तिचारी दासी हरिदासाच्या. तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, त्रिविध नासती तापक्षणे समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. कीर्तन 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 कीर्तनात काय आहे म्हणले? कीर्तनात ब्रह्मरस आहे. कसा ब्रह्मरस आहे म्हणले? समाधीचं सुख देखील ओवाळून फेकून द्यावं, ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, त्रिविध नासती तापक्षणे. आधी दैविकही, आधी भौतिकही आणि आधी आध्यात्मिकही जिथे नाचतात ती जागा कीर्तन आहे. कीर्तनकार जिथे नाचतात आणि कीर्तनकार जिथे नाचविले जातात ती जागा कीर्तन नाहीये. हल्ली हे सांगावं लागतं आमच्या सारख्यांना व्याख्यानातून. याचं कारण काय आहे माहितीये का? या युगामध्ये ज्ञान आमाप वाढलं बरं का. ज्ञान जागोजागी ज्ञान आहे. अगदी तळ हातावर ब्रह्मांड सामावेल इतका ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. परंतु त्या ज्ञानाला चारित्र्याची बैठकच शिल्लक राहिली नाही. एकापेक्षा एक ज्ञानी लोक ज्ञानाची भांडाराची भांडारं उघडून बसली आहेत, परंतु चारित्र्याची बैठक त्या ज्ञानाला आहे की नाही हे अगदी मोठं भिंग घेऊन शोधायसारखी परिस्थिती निर्माण झाली. विज्ञानही प्रचंड वाढलं, पण विज्ञानाला जनकल्याणाचा हेतू राहिला नाही. राजकारण उदंड झालं, पण राजकारणाला तत्वचिंतनाचा आधार राहिला नाही. मनोरंजनाची तर परिसीमा झाली, पण माणसाच्या आनंदाला ओहोटी लागली. व्यवहार व्यापार प्रचंड वाढला, पण सचोटीची माती झाली. उपासनेचे स्तोम बोकाळले, तपश्चर्येचं नामोनिशान मिटून गेलं. देवाच्या दारात देवाकडे मागणी मागणाऱ्या भक्तांच्या रांगाच्या रांगा निर्माण झाल्या. आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून अब्जावधी रुपये देवाच्या ताटात टाकणारे भक्त वाढले. मात्र विश्वासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. किंवा तुका म्हणे मन पावोनी विश्रांती, त्रिविध नासती तापक्षणे असं म्हणणारे तुकोबाराय. किंवा भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असं विश्वासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर कुठे दिसेनासे झाले. कारण खरी कीर्तन भक्तीच आम्ही विसरून गेलो ना. कीर्तन ही क्रमांक 2 ची भक्ती आहे, पण आम्ही या क्रमांक 2च्या भक्तीला जर क्रमांक 2चा थोडासा लहान तोंडी मोठा घास घेऊन शब्द वापरतो,
आम्ही या कीर्तन भक्तीला जर क्रमांक 2चा धंदा म्हणून वापरत असलो तर आम्हाला तुकोबारायांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती शोधूनही सापडायची नाही. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय आपल्या साहित्यातून नाम संकीर्तन मांडतात, आपल्या साहित्यातून लीला संकीर्तन मांडतात, आपल्या साहित्यातून गुण संकीर्तन मांडतात. तुकोबारायांच्या साहित्यातलं नाम संकीर्तन जर पाहायचं असेल तर तुकोबाराय असं म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभान. एकदेशी जीव कळा हा सकळा सोयरा. तुका म्हणे उरला देव आणि गेला भेव त्या काळी. हे तुकोबारायांचं नाम संकीर्तन. तुकोबारायांच्या साहित्यातली कीर्तन भक्ती बघत असताना नाम संकीर्तनाविषयी तुकोबाराय आपलं मत मांडतात. नाम संकीर्तन कसं असावं याचे दाखले देतात. नाम संकीर्तनाचे परिणाम सांगतात. होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले हारपले देहभान. नामाच्या संकीर्तनामध्ये ही अवस्था कीर्तनकाराला प्राप्त व्हावी. कीर्तन इतकं चांगलं आहे, कीर्तन इतकं श्रेष्ठ साधन आहे, कीर्तन इतकं सोपं साधन आहे की समाधीचंही सुख ओवाळून सांडावं इतकं सोपं साधन कीर्तन आहे. कीर्तन इतकं चांगलं साधन आहे की कीर्तनाने अंग हरिरूप बनविता येतं. म्हणून तर म्हणतात, कृते यध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखई द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तनात. कलौ तद हरि कीर्तनात जे सांगितलेलं आहे ते याच कारणामुळे सांगितलेलं आहे की कीर्तन एवढं सोपं साधन आहे, एवढं चांगलं साधन आहे. तुकोबाराय आपल्या कीर्तनातून गुणसंकीर्तन देखील मांडतात. आपल्या साहित्यातून कीर्तन भक्तीचं वर्णन करत असताना गुणसंकीर्तन देखील मांडतात. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. तीर्थ भ्रामकासी आनिन आळस कडू स्वर्गवास करविन भोग्या. सांडवीन तपो निद्याभिमान यज्ञ आणि दान लाजवीन. धन्य म्हणवीन इही लोकी लोका आणि धन्य आम्ही तुका देखी. भक्ती भाग्य हे तुकोबारायांनीच वर्णन करा. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. हे तुकोबारायांचं गुणसंकीर्तन. कीर्तन भक्तीचे गुण सांगत असताना तुकोबाराय असं म्हणतात की ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्ती भाग्याची सीमा साधणारा पुरुषार्थ जर मिळवायचा असेल तर ते मिळवून देणारे गुण देखील कीर्तन भक्तीत आहे. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा हे तुकोबारायांचं गुणसंकीर्तनच. आणि लीला संकीर्तनाचं वर्णन
आपल्या साहित्यातून करत असताना तुकोबाराय म्हणतात, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे. भक्ती जाय सदा हरि कीर्ती गात, भक्त जाय सदा हरि कीर्ती गात, त्या सवे अनंत हिंडत असे. त्रैलोक्य भ्रमण करीत नारद, त्या सवे गोविंद फिरत असे. नारद मंजुळ सुस्वर गीत गाय, मार्गी चालत आहे संगे हरी. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही आणिकाची प्रीती ऐसी. हे तुकोबारायांच्या साहित्यातलं लीला संकीर्तन. आम्हाला नाम संकीर्तनही कळालं नाही, आम्हाला गुण संकीर्तनही कळालं नाही, आम्हाला लीला संकीर्तनही कळालं नाही. म्हणून तुकोबारायांनी पुन्हा एकदा सोपं सांगितलं. हो, सोपं सांगितलं. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल. विठ्ठल अवघा भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, अंतुकया मुखा विठ्ठल. आणखीन किती सोपं तुकोबारायांनी करावं. हे तुकोबारायांचं स्वरूप संकीर्तन आहे. तुकोबारायांनी आपल्या साहित्यातून नाम संकीर्तनही सांगितलं. तुकोबारायांनी आपल्या साहित्यातून गुण संकीर्तनही सांगितलं. तुकोबारायांनी आपल्या साहित्यातून लीला संकीर्तनही सांगितलं. तुकोबारायांनी आपल्या साहित्यातून स्वरूप संकीर्तनही सांगितलं. फक्त सांगितलंच नाही तर साधलं सुद्धा. तुकोबारायांनी नाम संकीर्तन साधलं, तुकोबारायांनी गुण संकीर्तन साधलं, तुकोबारायांनी लीला संकीर्तन साधलं, तुकोबारायांनी स्वरूप संकीर्तन साधलं. आणि हे सगळं साधत साधत असताना हा जो मनुष्य देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय ना, इह लोकीचा हा देहो, देव इच्छिता ती पाहो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याचे निसाधने, सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गीची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, दास विठ्ठलाचे झालो. कीर्तनकाराला हरीचा दास असं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, मी हरीचा दास झालो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो. बरं का, विठ्ठलाचा दास होण्यापुढे अवघा संसार तुच्छ आहे, अवघा संसार त्याज्य आहे हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित. अवघे निरसोनी काम, घ्यावे विठोबाचे नाम. तुका म्हणे देवाविण, केला सिण तो वाया. बरं का, आमच्या कीर्तनात देव येऊन का नाचत नाही? आमच्या कीर्तनात आमची काया ब्रह्मीभूत का होत नाही? आमच्या कीर्तनात ब्रह्मरस ओसंडून का वाहत नाही? आमच्या कीर्तनात आमचं अंग हरिरूप का होत नाही? आमच्या नृत्यामुळे ज्ञानाचे दीप का लागत नाहीत? याचं सगळं सार इथे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलंय. तुका म्हणे देवा वीण, केला सिण तो वाया. आणखीन समजवंतांना काय समजून सांगायचं? मला माहिती आहे हे व्याख्यान ऐकणारे सगळे हरीचे दास स्वतःला म्हणून घेणारे, हरिभक्ती परायण स्वतःला म्हणून घेणारे. बरं का, हरिदासांपुढे
आणखीन कोणत्या शब्दात सांगायचं? तुका म्हणे देवा विण केला सिण तो वाया. कीर्तनाचे नियम सांगत असताना तर तुकोबारायांनी मोठीच मजा केली आहे. मजा नव्हे नव्हे, कीर्तनाचे नियम सांगत असताना तुकोबारायांनी आत्मोद्धाराच्या साधनाची आचार संहिता प्रत्येक हरिदासाला सांगितली. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, हार घालो नये गळा, बुखा लावो नये भाळा, तट्टा वृषभासी दाणा, तृण मागो नये जाणा, तुका म्हणे घेती देती तेही नरका जाती. अर्धा तासाच्या पाऊण तासाच्या व्याख्यानात आणखीन तुकोबारायांची कोणती कीर्तन भक्ती व्यक्त करावी असा मोठा संभ्रम माझ्या पुढे. कधी कधी लहान तोंडी मोठे घास घ्यावे लागतात. हल्ली कीर्तन संस्थेच्या चारित्र्यावर मोठी मोठी प्रश्नचिन्ह उभी राहत आहेत. कीर्तनाच्या गादीवर होऊ नये ते प्रयोग होत आहेत. वाईट वाईट वार्ता कीर्तनकारांविषयी कानावर ते येत आहेत. कीर्तन परंपरेविषयी येत आहेत, कीर्तन भक्तीविषयी येत आहेत. या सर्व कलिकालामध्ये जर हरिभक्तांनी खरोखर जर कीर्तनाची कीर्तन भक्तीची प्रेरणा तुकोबारायांच्या साहित्यातून घेण्याचा प्रयत्न केला, आपली कीर्तन भक्ती तुकोबारायांच्या अभंग रचनेला प्रमाण मानून आपल्या कीर्तन भक्तीचं साधण्याचा प्रयत्न केला, कीर्तन जगण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित तुमच्या आमच्या कीर्तनात येऊन पांडुरंग नाचल्याशिवाय राहणार. तुकोबारायांच्या कीर्तनात तर तो आलाच, मात्र तुकोबारायांचे जे टाळकरी होते ना, त्यांच्या पाठीमागचे 14 टाळकरी, त्यांना देखील मोठा अधिकार प्राप्त झाला. कारण की ते तुकोबारायांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारे होते. महादजी पंत कुलकर्णी देहूकर म्हणा, गंगाराम मवाळ कडुसकर म्हणा, संताजी जगनाडे म्हणा, बरं का, किती म्हणून नावं सांगू त्यांच्या टाळकऱ्यांची. शिवबा कासार म्हणा, नावजी माळे म्हणा, कोण पाटील खांदवे म्हणा, कचेश्वर ब्रह्मेण म्हणा, त्याच्यानंतर मल्हारपंत चिखलीकर म्हणा, तुकया बंधू कानोबा म्हणा, किती म्हणून नाव सांगू. रामेश्वर भट्ट वाघोलीकर म्हणा, किती जणांची नावं सांगू की तुकोबारायांच्या कीर्तनात तुकोबारायांची साथ केली तर इतिहासानं ही नावं आपल्या हृदयावर कोरून घेतली. नव्हे नव्हे या जीवांचा उद्धार झाला. अगदी मृत कलेवर जरी तुकोबारायांच्या कीर्तनात कुणी घेऊन आलं तर त्या कीर्तनातलं नाम ऐकून ते मृत कलेवर देखील जिवंत झालं. आणि तुकोबारायांनी या कीर्तन भक्तीच्या जोरावरच सदेह वैकुंठ गमन केलं. आमच्या पाकिटात मनासारखी बिदागी समोरच्या आयोजकानं घातल्याशिवाय आम्ही कीर्तनाच्या स्थळापासून आमच्या घरापर्यंत येत नाही. तुकोबारायांनी मात्र कीर्तन भक्तीच्या जोरावर ते सदेह वैकुंठ गमन केलं. तुकोबारायांची कीर्तन भक्ती ही अशी वरवर दिसायला सोपी भक्ती असली तरी अत्यंत खडतर अशी तुकोबारायांची ही कीर्तन भक्ती. नेले जड वैकुंठी. तुकोबाराय किती वेळेला पंढरपूरला गेले हे माहिती नाही, मात्र तुकोबारायांनी वीण्याच्या तारा जुळविल्या, हातातल्या चिपळ्यांनी ताल धरला
आणि भामा भंडाऱ्यावर ते तुकोबारायांनी डोळे मिटून भजनाला सुरुवात केली की विटेवरच्या सावळ्या परब्रह्माला करमू नये. आणि पंढरपूरच्या विटेवरच्या सावळ्या परब्रह्मानी जिथे कुठे भंडाऱ्यावर भामचंद्रावर तुकोबाराय काट्या कुपाटीत माती चिखलात बसले असतील तिथे धावून यावं हो. तुकोबारायांनी अभंगा मागून अभंग गावी. मध्येच केव्हा तरी तुकोबारायांची भाव समाधी उतरावी आणि डोळे किलकिले करून बघावेत. आनंदकोट ब्रह्मांडाचा नायक त्या मातीत त्या चिखलात त्या काटा कोपाट्यात बसलेला असावा. समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकानी तुकोबारायांकडे हट्ट धरावा की तुकोबा आज मी तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय, तुम्ही काहीतरी मागा, तुम्हाला मी काहीतरी दिल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. असा हट्ट तुकोबारायांकडे पांडुरंगाने धरावा आणि तुकोबारायांनी म्हणावं द्यायचं असेल तर मी मागेल तेच दिलं पाहिजे, तूच दिलं पाहिजे. तुकोबारायांकडे पांडुरंगाने हट्ट धरावा काहीतरी माग म्हणून आणि तुकोबारायांनी त्याला अटी घालाव्या. घोटवी न लाळ ब्रह्मज्ञाने हाती आणि भाग्य तरी ऋणी देवाईसा. ही तुकोबारायांची कीर्तन भक्ती आहे. आधी भक्ती आहे मग साहित्य आहे. आमच्या जीवनात उलट आहे. आमचं आधी साहित्य आहे आणि झाली जमलीच तर भक्ती आहे. नाही तर भक्तीची नक्कल 100% ठरलेलीच आहे. तुकोबारायांची आधी भक्ती होती, नंतर साहित्य. संताजी जगनाड्यांनी तुकोबारायांनी गावेत अभंग आणि तुकोबारायांच्या नकळत लिहून ठेवावे. लिहायला कागद मिळत नसे संताजी जगनाड्यांना, आपल्या धोतरावर लिहून ठेवावे. आधी भक्ती होती मग साहित्य, म्हणून ते चिरंतन टिकलं. उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. मोरोपंतांसारख्यांना लिहावं लागलं. सुश्लोक वामनाचा आर्या तशीच मयूर पंतांची, ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. नुसतं सिद्ध नाही, प्रसिद्ध तुकयाची. अटी घालाव्यात हो, पांडुरंगाला अटी घालाव्यात. पांडुरंगाने अटी मान्य कराव्यात आणि तुकोबारायांनी आपलं मागणं मागावं. तुकोबारायांनी म्हणावं हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासे. आमचं सगळं याच्या उलट. न लगे मुक्ती धन संपदा. धन संपदा तर पहिले द्या, मुक्ती दिली तर द्या, नाही तर नाही दिली तरी चालेल. तुझा विसर न व्हावा. तुला जेवढं विसरता येईल तेवढं चांगलं आहे असं आम्ही म्हणायला तयार आहे. तुला आम्ही विसरलो म्हणून तर आमचं एवढं अधःपतन झालं. तुकोबारायांप्रमाणे तुला जर आम्ही लक्षात ठेवलं असतं तर आम्ही तुकोबारायांच्या संप्रदायाचं नाव असं मातीत मिळवलं नसतं. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी. आम्ही म्हणून धन मिळवी ना आवड. अरे अरे, देवर्षी नारद जयंतीचं चिंतन मांडत असताना हल्ली कीर्तन कलेला चांगले दिवस आहेत असं म्हणतात.
मान सन्मान जरूर व्हावा, मात्र त्या कीर्तन करेला कीर्तन भक्तीची बैठक असावी. तर नारदांच्या गादीवर आम्ही उभे आहोत हे आम्हाला खात्रीनं म्हणता येईल. देवर्षी नारदांच्या चरणी, संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या चरणी एकच प्रार्थना करूयात की तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. दिलेल्या काल मर्यादेत तुकोबारायांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती मांडणं अशक्यमेव आहे. तुकोबारायांच्या साहित्यातील कीर्तन भक्ती पाहण्याकरता, जाणण्याकरता कितीतरी जन्म घ्यावे लागतील आम्हाला. बरं का, कितीतरी जन्म घ्यावे लागतील. आणि एवढे सगळे जन्म घेतल्यानंतरही आम्हाला तुकोबारायांच्या साहित्यातल्या कीर्तन भक्तीचा अभ्यास करता येईलच हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तरी देखील श्री गुरु स्वामी महाराज जशी बुद्धी देतील, जगद्गुरु भगवान दत्तात्रय जसे आदेश देतील, त्यानुसार श्री गुरु दत्तधामचं आमचं हे छोटस कीर्तन वेद विद्यालय, कीर्तन गुरुकुल आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराज कीर्तन अभ्यास मंडळ प्रतिवर्षी देवर्षी नारद कीर्तन व्याख्यानमालेचा अट्टहास करतं. देवर्षी नारद जन्मोत्सवा प्रित्यर्थ या देवर्षी नारद व्याख्यानमालेचा अट्टहास करतं. यावर्षी या व्याख्यानमालेत आमचे अनेक कीर्तनकार मित्र सहभागी झाले. त्या सर्व कीर्तनकार मित्रांची नावं आणि त्या सर्व कीर्तनकार मित्रांचा ऋणनिर्देश व्यक्त करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. आमचे हरिभक्तीपरायण, समानशीले व्यसनेषु सख्यम असे असणारे हरिदास मित्र प्रणव बुवा पटवारी अनेक पिढ्यांपासनं घरात कीर्तनाचा वारसा एखाद्या अनमोल संपत्तीसारखा जपणारे आमचे कीर्तनकार मित्र हरिभक्तपरायण ऋतुपर्ण बुवा रामदासी. घरात कीर्तनाचा कोणताही वारसा नसताना आपण संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या पुण्य पावन वंशात जन्माला आलो म्हणून कीर्तन भक्तीचा असिधारा व्रत स्वीकारणारे आमचे मित्र हरिभक्तपरायण प्रभंजन बुवा भगत, त्याचप्रमाणे आमचे अनुज, आमचे कनिष्ठ बंधू हरिभक्तपरायण योगीराज बुवा मुळे गोंदीकर आणि अस्मादिक पामर दरवर्षी या देवर्षी नारद व्याख्यानमालेचा अट्टहास करतो. तो यासाठी की कीर्तन भक्तीच्या क्षेत्रामध्ये जी हिमशिखर या कीर्तन भक्तीच्या साधकांनी, ज्ञानोबा तुकोबारायांसारख्या साधकांनी निर्माण केले, किमान त्या हिमशिखरांचं यथाशक्ती वंदन करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणात कायम राहावी म्हणून ही अवघी देवर्षी नारद कीर्तन व्याख्यानमाला या सर्व कीर्तन भक्तीच्या साधकांच्या चरणारविंदी, ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी, नामदेवरायांच्या चरणारविंदी, संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणारविंदी, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या चरणारविंदी, संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या चरणारविंदी सादर समर्पण करतो.
सेवेत काही कमी जास्त बोललो असेल तर ते जास्त कमी करून घ्या. तरी न्यूनते पुरते अधिकही सरते करुणी घेयावे तुमते विनवी तू असे प्रभो तुम्ही महेशांची अमूर्ती मी दुबाळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की. कीर्तन सेवेत जे चांगलं बोललो असेल ती माझी गुरुमाऊली बोलली. या व्याख्यानाच्या सेवेत या नामसंकीर्तनाच्या सेवेत जे काही चांगलं बोललो ती माझी गुरुमाऊली बोलली. आणि जे काही माझ्या वाणीचे दोष घडले असतील ते माझ्या पदरात घालायचे आणि जाता जाता एकच आशीर्वाद आम्हा सर्व कीर्तन भक्तीच्या साधकांना कीर्तन सेवकांना द्यायचा की कीर्तनी असता उभे जाण यावेसे वाटते मरण अशक्य नव्हे देवाची आण कृपा जाहल्या तुमची की. एवढी देवर्षी नारदांच्या चरणारविंदी सर्व साधू संतांच्या तुम्हा सर्व महेश मूर्ती श्रोत्यांच्या चरणारविंदी प्रार्थना करतो आणि व्याख्यान सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त